जालना जिल्ह्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। कदीम जालना पोलिसांनी मोठी कारवाई करत संभाव्य हल्ला उधळून लावलाय। धारदार शस्त्रासह फिरणाऱ्या एका संशयित इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ही संपूर्ण घटना दिनांक 11 एप्रिल रोजी रात्री सुमारे 11:30 वाजेच्या सुमारास घडली। कदीम जालना पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या ऑल आउट ऑपरेशन दरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की रेल्वे स्टेशन परिसरात एक इसम धारदार शस्त्र घेऊन संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली। पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत संशयित इसमाला ताब्यात घेतले। चौकशीत त्याची ओळख रेहान सय्यद वय वर्ष 19 राहणार माळीपुरा जुना जालना अशी पटली आहे। तपासादरम्यान त्याच्याकडून एक धारदार सुरा जप्त करण्यात आलाय। प्राथमिक चौकशीत समोर आले की जुना वाद उफाळून आल्यामुळे समोरच्या व्यक्तीवर हल्ला करण्याच्या उद्देशाने हा इसम फिरत होता। हल्ल्याचा कट उधळला, मोठी दुर्घटना टळली। या प्रकरणी कदीम जालना पोलिसात भारतीय शस्त्र अधिनियम कलम 425 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। पोलीस ठाणे कदीम जालना हद्दीत उशिरा रात्री 11:30 वाजेच्या दरम्यान पोलीस पथकाला माहिती भेटली की रेल्वे स्टेशन परिसरात एक इसम धारदार चाकू घेऊन कुणाचा तरी खून करण्याच्या उद्देशाने फिरत आहे। त्या कॉलनुसार पोलीस पथक सदर ठिकाणी रवाना झाले आणि त्यांनी रेहान सय्यद ह्या व्यक्तीस ताब्यात घेतलेले। तो माळीपुऱ्याचा रहिवासी असून त्याच्या अंगझडती दरम्यान त्याच्या कमरेला एक धारदार सुरा मिळून आला आणि हा सुरा पोलीस पथकाने जप्त केलेला आहे। आणि जुन्या भांडणाच्या कारणावरून तो एका संबंधित व्यक्तीवरती हल्ला करणार असल्याचे त्याच्या जबाबात ह्या तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे। त्यामध्ये कलम 425 शस्त्र अधिनियम या कलमानुसार गुन्हा दाखल झालेला आहे।